दिनांक 16/6/2024 रोजी आदिवासी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रणीत आदिवासी वादळ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बर्डे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आदिवासी वादळ ग्रुपच्या पदनियुक्ती जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्याची सोशल मीडिया टीमची पद नियुक्त करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रशांत बर्डे, उपाध्यक्ष विशाल माळी, राज्य सचिव विशाल मोरे, प्रदेश उपाध्यक्ष सोपान मोरे सर, संघटक संतोष बर्डे, संपर्क प्रमुख प्रकाश माळी तसेच सहाय्यक संघटना टायगर फोर्स श्रीरामपूर टीमचे प्रमुख श्रावण गांगुर्डे तसेच भारत भवर व इतर मित्र परिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी प्रदेश उपाध्यक्षपदी सोपान मोरे सर यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी रवी सातपुते, दत्ता रसाळ यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आदिवासी तरुण युवकांचा उदंड प्रतिसाद आदिवासी वादळ ग्रुपला मिळाल्याचं दिसून आलं. या संघटनेच्या वतीनं स्थानिक आदिवासी समाज कार्यकर्ते तसेच सहाय्यक सामाजिक प्रतिनिधी यांचे आभार मानण्यात आले. कारण की त्यांचा जो युवकांचा ताप आहे तो अनेक पटीनं आज आपण पहिली मीटिंग घेतली जी सोशल मीडियासाठी एक आपण सोशल मीडियाच्या हिशोबाने म्हणजे आपल्याकडे जे सोशल मीडियाचे पदाधिकारी असतील ज्यांची नियुक्ती असेल त्यांना बोलवलेले जी यानंतर 2 महिन्यांनी जी मीटिंग राहील त्यामध्ये आपली पूर्ण ताकदीनिशी आपला जो आदिवासी वादळ ग्रुपचा प्रशांत भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे युवकांचं कार्य पसरलेलं आहे त्या कार्यानिशी आपण पूर्ण ताकदीनं तिथं युवकांनिशी हजर राहायचं आहे. दुसरी गोष्ट सचिव विशाल मोरे, आपले प्रदेशाध्यक्ष सोपान मोरे, संपर्क प्रमुख प्रकाश माळी, कार्याध्यक्ष योगेश बोबर्डे आणि खजिनदार विष्णुकांत माळी हे काही लिहू शकले. आपले संघटक संतोष बोबर्डे आणि माझी ओळख करून देतो. मी संघटनेचा उपाध्यक्ष विशाल माळी आणि आपल्या या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे माझ्या कार्यानिशी आलं त्याबद्दल मी प्रशांत भाऊंचे आभार मानतो. आज या ठिकाणी प्रशांत भाऊ यांना संघटना नवीन करायची गरज का भासली आपला सर्वांना कळलेले. आपण सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणले सगळे आपले कार्यकर्ते हा घरात या ठिकाणी आला. तुमचं फार तुमचा वैयक्तिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही ज्या ठिकाणी आमच्या ज्या आले त्या ठिकाणी तरुणीचे कार्यक्रम आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर संघटना झाल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाल्या. महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच काम काय चालू तुम्हाला आज ज्या ठिकाणी नियुक्ती तुम्हाला दिल्या या नियुक्ती काही सोप्या नाही दिल्या. तुम्हाला संविधानात धरून या नियुक्ती केलेल्या आहेत. तुम्हाला याच्या बंधन याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आता आज तुमच्या नियुक्ती केल्या गावात जाऊन दादागिरी करायचे बरंच कोण राष्ट्रशिक्षण कोणा दाखवतात असा प्रकार करायचा नाही. तुम्हाला एकदम महात्मा गांधीजीनं जसं आंदोलन केलं होतं इंग्रज लोकांना भारतातून पाय पाडवलं आपल्या भारतात स्वतंत्र तसं तुम्हाला लढावं लागलं अन्याय विरुद्ध लढावं लागलं. त्यावेळेस तर काय एवढे सोशल मीडिया नव्हते काय नव्हतं. आज किती आरोग्याची सुविधा आपल्याला तुम्ही आज प्रत्येक गावाचं निरीक्षण करा. माझ्या रामपूर तालुक्यामध्ये इतक्याच संघटना झाल्या. मी जसं लहान होतो तसं पाहतो आता दिवस पाहतो तितक्याच संघटना झाल्या. आपल्या गरीब आपला समाज एकदम गरीब शोषित समाज आहे. आपल्या गरीबाने इतकं खाल्लं संघटनेचे काय करते कोणत्याही संघटनेचं नाव घेत नाही नाव घेत तरी असा आमचा प्रकार आमच्या भागात झालेला आहे. तुम्हाला ज्या आपल्या आयुष्य बांधायला नाही मिळायचा त्यासाठी तुम्हाला भाडं लागणार आहे. तुम्हाला या ठिकाणी मोर्चे करायला सुद्धा अधिकार आहे. तरी आपले प्रशांत भाऊ सुद्धा आहेत. सगळे कार्यकर्ते आपल्या साथीला आहेत. सगळे फक्त अन्याय रिअल झाले पाहिजे. हा अन्याय झाला तर बरंच कोणा राष्ट्रशिक्षण करता येते. आमच्या हरेबाबांनी विचार करणार तुम्हाला सर्वांना माहिती आंबेडकरवादी चळवळीचा मुलाचा मार्ग होतो एका शेतकऱ्याने कबुतरावरून आपण आपल्या सर्वांना माहिती असा प्रकार झाला तर आपल्या सर्वांना लढायला काय आलं ज्या
ठिकाणी थोडंफार अन्याय झाला कळायला पाहिजे आपण. मला एखाद्याची चोरी करून दिली, पाळी करून दिली, अशा वेळेस सरकारला तुम्हाला कोणी साथ देणार नाही. खास अन्याय झाले पाहिजे. याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक गावात तुम्ही निरीक्षण करावं. तुम्ही ग्रामसभा किचन जाता का किचन कसं हजार आपल्या काही बांधवांना असं कळलं महाराष्ट्रामध्ये ग्रामसभा काही माहीत नाही. आणि जे आपल्या सरपंच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने झालेले हे सुद्धा यांचे फक्त सही घेतात काही ठिकाणी असं आमचं निदर्शन झालेलं आहे. आता प्रत्येक गावात तुम्ही ग्रामसभेला गेले पाहिजे. प्रत्येक गावाचा ग्रामसेवक सरकारच्या समाजकार्याच्या असतात आपल्या प्रकल्पात आदिवासी प्रकल्प राजूर प्रकल्प किती काही योजना असतात. पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये इतके दलाल झालेले आम्ही पाहिलेले ते दलाल. या दलालाला काही निधी करत नाही. त्याच्यामध्ये बरेच वर्ष गेले असते. विद्युत तुम्ही काय भेटी का तुम्ही आता 12वी कॉलेज झाले पुण्याच्या राहते अशा मुलांची आपल्याला गरज पडणार. तुम्ही प्रत्येक गावाचा तुमचा तालुका त्या तालुक्यामध्ये तुम्हाला पेटून उठावं लागणार आहे. प्रत्येक गावाला लागणार. प्रत्येक आपल्या गावाला खूप काही बेकार आहे. प्रत्येक गावात मी पाहतो त्याला रेशन मिळणार नाही, त्याला घरकुल नाही, त्याला कुपन नाही, त्याला राहायला जागा नाही. जागेचा फार बेकार प्रश्न आलाय. कारण पूर्वी आपले जे वंशज होते कुटुंबाचा विस्तार झाला आपला त्यामुळे आपलं कुटुंब वाढत गेले. काही ठिकाणी असं पाहिजे काही कुठलंच नाही. काही लग्न झाले काहींचे त्यांच्या बायकाच्या पोरांचे सुद्धा नाव आहे बघला पाहिजे अशी परिस्थिती. तुम्हाला प्रत्येक गावात कॅम्प लावा लागणार आहे. कॅम्प लावायचं काय नाही. तुम्ही जर ताकद जर लावली ना एकजूट जर केलं त्याच्या आधीच वादळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे चक्री वादळ कसं आहे की नाही असं वादळ झालं तुम्हाला करावं लागणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम लावलं आहे. घटनेला धरून काम लावलं आहे. करायचे संघटन करेल मी आपल्याला पद दिलं कोणावर अन्याय करायचं नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गुंतवणूक लोक असतात या लोकांपासून सावध आहे. आपण सहभाग घ्यायचं नाही. आज गरीबाला अन्याय झाला तुमच्या पाठीशी गरी म्हणजे अन्याय झाला तर आता त्याच्यामध्ये पहा तुम्ही आता निरीक्षण करा आपला जो समाज आहे आता तुमच्या परमत सगळ्यांना तुमच्या पाड्या घड्यामध्ये तुमच्या तिकडं आदिवासी पट्टा आहे. या मुलांना प्रत्येक शाळेत घातलीच पाहिजे. शिक्षणापासून प्रत्येक मुलांची भूमिका पाहिजे. आता मला पहा मराठा समाजाचं आंदोलन झालं म्हणून तर एकटा माणूस पुरा महाराष्ट्र एकटा केला. आपण आपल्या समाजासाठी तर लढले पाहिजे. आपण झटले पाहिजे. तुम्हाला बोलत कोण देणार तुम्हाला नाही नको तुम्हाला तुमच्या गावात तुम्हाला योजना काय तुम्हाला काहीच करत नाही. तुम्हाला मी एकदा नगरला समाज काळा हातीमध्ये गेलो. माझी मित्र एका संघटनेला आपण गेलो होतो. माझी ओळख लेटर करता होतो. या लेटर कारमध्ये फार ताकद आहे. तुम्हाला जर ठरवलं मुख्यमंत्री भेटलं फार मोदी साहेबांना तुम्ही भेटलं पुढे मी तुम्हाला अलाउड आहे बाबा. पण तुम्ही एकदम चांगलं कार्य केलं तर तुम्ही असं स्वच्छ असं काम केलं सगळं केलं तर चांगलं काम संघटना आणि पहा आपल्या मुलं पहा आता आपला समाज पहा ही पाहायला मिळलं पाहिजे. मराठवाड्यामध्ये आपल्याला चोरी जातात 40 गाव या भागातील बरोबर चोरी जातात. मी बरेच लोकांचं निरीक्षण करून मी पटेच काम करतो. म्हणजे आपला समाज इतका गरीब आहे पहा. गरीब याला कारण काय हे कारण तुम्ही शोधले पाहिजे. गरीबी किती काही होत्या त्याच्यात तुम्ही मुंबईला चालता का सगळ्यात महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भेटतो. आपला समाज एकदम व्यस्त झाले नाही. मी बऱ्याच ठिकाणी पाहतो या व्यवस्था आपला समाज कुटुंब उद्ध्वस्त झाले पाहिजे. या व्यवस्थापन करावं व्यवस्थापन काही लिमिट पाहिजे प्रमाण पाहिजे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.